फिरतो, या भागात जातो, त्या भागात जातो, सगळीकडे फिरतो. पण ज्या अनुषंगाने ज्या उत्साहाने आपण बसतो, तो जो निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. त्याकरता मला वाटते पहाटे म्हणजे परवा दिवशी सायंकाळी रात्री 1 वाजता ऋषी पवार, त्याचबरोबर पवन भट, अजून एक दादा आहेत त्यांच्यासोबत, हे तिघं मंडळी मुंबईकडे परवा दिवशी संध्याकाळीच गेलेले आहेत. काल दिवसभर तिथले जे स्मरणपत्र म्हणून असतं ते पत्र त्या ठिकाणी देण्याचं काम ते करत आहेत. त्यानंतर मी रात्री काल आपलं इथलं सगळं झाल्यानंतर इथले जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांना भेटून इथले जे अण्णा आहेत पाटील, दिनकर अण्णा पाटील यांना भेटलो. त्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना फोन लावला आणि जी आपली मुलं प्रशिक्षणार्थी तिथे गेले त्यांची राहण्याची व्यवस्था खोली नंबर 112ला त्यांची व्यवस्था केली आणि आज त्यांची भेट व्हावी याकरता मी रात्री पाटील साहेबांच्याकडे आलो. पाटील साहेबांना घडलेली हकीकत सगळी सांगितली आणि पाटील साहेबांना सांगितले की तुम्हाला दोघातलं एक कोणतरी जावं लागतं आहे मुंबईला. म्हटल्यानंतर पाटील साहेबांना मी सांगितले की मी थांबतो इथं आणि तुम्ही मुंबईला जावा. तर पाटील साहेबांना सकाळी 8 वाजता, 7 वाजता, 7:30 वाजता, 6 वाजता उठले ते आणि त्यानंतर त्यांना इथून आपल्या गाडीतून रेल्वे स्टेशनला बसून आता त्यांना मुंबईच्या दिशेनं पाठवलेलं आहे. थोड्या वेळामध्ये पाटील साहेब पण मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पोहोचतील आणि आपले प्रशिक्षणार्थी पण त्या ठिकाणी आहेत, ते देखील त्या ठिकाणी असतील आणि हे सगळे मिळून त्या ठिकाणी जे काही आजची बैठक आहे ती ऑफिशियल बैठक त्या ठिकाणी घडवावी याकरता आपण आमदार साहेबांना जी मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी त्यांची भेट घालून देण्याचं जे कबूल केलं होतं त्या पद्धतीने हे सगळी मंडळी तिथं पोहोचलेली आहेत आणि तिथं मला वाटते 12-1पर्यंत जे काही घडामोडी घडतील त्या सगळ्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या समोर येतील. त्यानंतर आपली पुढली दिशा कशी असेल, काय असेल ते सर्व प्रशिक्षणार्थी म्हणून आपण सर्वांनी मिळून ठरवू. कारण जर पाहिलं तर आता 2 पेशंट दवाखान्यामध्ये आहेत, एका पेशंटला अजून उठले की चक्कर येते, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचं चालूच आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला आपल्यामुळं कोणाला त्रास नको, बरोबर का? लढाई तर आपल्याला जिंकता येते, तो भागच नाही. पण आता हे मंडळी पण गेलेले आहेत, दिवसभरामध्ये काही घडामोडी घडतील किंवा काही त्या ठिकाणच्या होतील ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्यासाठी 100% आपण प्रयत्न करू. आणि याच्यामध्ये माननीय भरतसिंह गोगावले साहेब यांना देखील ऋषी पवार यांना सांगितलं तुम्ही भेटायला, ते देखील त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कारण आपण बसलेले आहोत हे एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती पोहोचणं, त्यांनी किती ताकदीने आपला शब्द तिथं मांडणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण इथे येत असताना निवडणुकीचं फक्त एक आचारसंहिता जे कारण समोर सध्याचे घडलं आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे, अडचण चालू आहे, ते थोडं पुढं सरांना मागं बसायला जागा येत नाही. पाठीमागच्या चटे कुठे गेले सगळं इथे ना, तुम्ही धुळेवाली आहे इकडं सगळं जेंट्स इकडे ना सगळे तिकडे तर आपल्याला हा लढा जो आहे एक टेक्निकल पद्धतीने हा लढा लढायचा आहे. 2001मध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी शाळा निघाल्या. आदिवासी शाळा निघत असताना आपण लढा का लढावं, कशासाठी लढावं, आपल्याला ह्यात यश प्राप्त होईल का, आपण ह्यात लढाईमध्ये जिंकणार का, सरकारने JR मध्ये सांगितलं आहे पुन्हा काम मिळणार नाही, मग आपण पुन्हा काम करू पाहणार नाही हे सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला अधूर इंटिमेशन दिलेलं आहे की तुमचं परत पुढं कायमचं रोजगार मिळणार नाही आहे, हे अप्रेंटिसशिप आहे. ह्या सगळ्या गोष्टी सरकारने सांगू पाहिलेत, मी सांगितले त्या. मग तरी देखील आपण लढाई लढतोय, तरी देखील आपण रोजगार मागतोय, तरी देखील आपण प्रयत्न करतोय. मग का करतोय आपण? प्रत्येक वेळेस आता हमी पत्र देतोय की आम्ही परत तुम्हाला रोजगार मागणार नाही किंवा असं पत्र पण आपण त्यांना लिहून देतोय, तरी देखील आपण रोजगार मागतोय. मग कुठल्या बेसवर मागतोय, कुठल्या आधारावर मागतोय? तर असा परिस्थिती आहे की 2001ला महाराष्ट्र शासनाने एक सुंदर योजना आणली. त्यावेळेस जर पाहिलं तर त्यावेळेस आदिवासी शाळा निघाल्या आणि त्यावेळेस त्यांना मानधन होतं फक्त 700 रुपये. किती होतं? 700. मग 700 रुपये मानधन होतं. त्या 700 रुपये मानधनवरती ते प्रत्येक 6 महिन्याला त्यावेळेस 10 रुपयाचा स्टाम्प होता. किती रुपयाचा स्टाम्प? त्या 10 रुपयाच्या स्टाम्पवरती त्यांनी लेख लिहून द्यायचं
की आम्ही तुम्हाला रोजगार मागणार नाही, आम्ही पुन्हा हक्क दाखवणार नाही, आम्ही पुन्हा मागणार नाही. त्यांना पगार किती? 700 रुपये. मग 700 रुपये 2001, 2002, 2003, 2004 ते लोक आदिवासी शाळा, वाडी वस्ती शाळावरती काम करत होते. मग तब्बल हे परिक्रमा चालूच होते त्यांची, ती बंद नव्हती. आणि त्यांना प्रत्येक महिन्यात तिथं आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध व्हायचं, बाकीच्या गोष्टी व्हायच्या, चालत जायचं. तर त्याच्यामधून त्यांनी संघटना स्थापन केली. त्यातून संघटना स्थापन करत असताना एक आमदार त्याच्यामध्ये सक्रिय झाले. त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या ठिकाणी वाडी वस्तीवरती शाळा शिकणारे जे शिक्षक वर्ग आहे त्यांची संघटना निर्माण झाली, सदस्य तयार झाले, एक मोठा ग्रुप तयार झाला. आणि त्या काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुप नव्हता, फेसबुक ग्रुप नव्हता, ट्विटर नव्हतं, चॅटिंग नव्हती, मेल नव्हता, मोबाईल सुविधा नव्हती. फोनच्याद्वारे 2002ला गावातल्या ग्रामपंचायतमध्ये एक टावर असायचं आणि त्या गावातल्या सरपंचाच्या घरामध्ये एक फोन असायचा. फक्त एकच फोन असायचा. एका गावामध्ये एक टावर असायचा, फक्त एकच. मग त्याच्या घरात फोन आला की त्या सरपंचाच्या घरातल्या माणसाने जाऊन त्याला निरोप द्यायचा. मग तो फोन येईपर्यंत त्या दारात बसायचा. मग फोन आल्यानंतर मग आपण त्या संग संवाद करायचा. ही परिस्थिती 2001ची आणि 2ची होती. बरोबर आहे का? तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे बोलण्याकडं? पण असं वाटत नाही तुमच्यामध्ये, असं थकलेले आहात का तुम्ही? आंघोळ करून यावं का जाऊन? आंघोळ करायची का? काय होतं? सवेराचा फोन येऊ राहिला, ते म्हणते माहिती तब्येत चांगली आहे, मला एकदम चांगलं वाटू राहिलं, हे फालतू इंजेक्शन टोचू राहील, महिना असा नाही सापडू राहिला म्हणते, मग हाताला येऊ राहिलं म्हणते, तर मला डिस्चार्ज पाहिजे म्हणते. एक काम म्हणा, ऐका ना, तुम्ही त्यांना सांगा अशक्तपणा जर असेल त्यांच्या अंगात तर नाही म्हणते, तरी मला 4-5 सलाईन झाले म्हणते. हो, बस झालं म्हणते, आता फालतू कोण खराब म्हणते. काय म्हणतात हे कळलं? फक्त या बेडून त्या बेडवर इकडे तिकडे चालू आणि फक्त काय ते नाच सापडत नाही आणि ते बरं ठीक आहे. मग सलाईन झाले, तिला डिस्चार्ज आउट होतात. फक्त तिच्या जळगावचे कोण आहेत का? जर या ना इकडं. जळगावचे या ना सगळे, द्या ना सगळे जर पुढं. समोर आहे, समोर आहे. या समोर आहे, बाबाकडे या समोर. जळगावचे या. जळगाववाले या समोर आहे, समोर आहे. या समोर बाबाच्या असे या. आपण काय करू माहिती आहे का, सगळ्या मॅडमला बरं जर वाटत असेल किंवा त्यांना जर त्यांना म्हणत असतील की ते ओके वाटतात, तर आपण त्यांना डिस्चार्ज घेऊ. ठीक आहे? पण ऐका ना, डिस्चार्ज जर त्यांना ओके वाटत असलं तर, हां नाही, जर डिस्चार्ज जर त्यांना ओके वाटत असेल तर डिस्चार्ज घेऊ. आणि आणलं